गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी दळवट तालुका कळवण येथे कळवण व सुरगाणा मतदारसंघाचे आमदार माननीय नितीन अर्जुन एटी पवार यांच्या अध्यक्षतेखाली सेंद्रिय शेतीबाबत कृषी विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेत अध्यक्ष भाषणातून आमदार नितीन पवार यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केले. आदिवासी भागातील बरेचसे शेतकरी हे रासायनिक खताचा वापर न करता किंवा कमी वापर करून शेती करत असल्याने उत्पादित नागली, वरई, भात, स्ट्रॉबेरी इत्यादी पिके नाशिक सारख्या शहरात नेऊन विक्री केल्यास निश्चितच बाजारभाव जास्त मिळेल असे सांगितले. तुम्ही जरा प्रयत्न करा सेंद्रिय शेतीकडे. आणि जेव्हा तुम्ही सेंद्रिय शेती कराल, कारण की तुम्ही एक बघतो बरेचसे मोठ्या प्रमाणात आदिवासी भागातीलच शेतकरी आलेले दिसतात, तर जेव्हा तुम्ही ती शेती कराल आणि तुम्ही जेव्हा नाशिकला आता बऱ्याच ठिकाणी मोठमोठे टावर तयार झाले, तुम्ही काही शेतकरी म्हणून तो माल जरी नाशिकला नेला आणि तुम्ही सांगितलं की आम्ही उत्पादित केलेला माल आहे, हे तुम्ही घ्या, आम्ही याच्यात काही कुठल्याच प्रकारचा आम्ही खतांचा वापर केला नाही, तुमचा माल गेला तर माझं नाव नितीन पवार नाही. तुम्ही बघा, प्रयत्न करा, खरं प्रयत्न करा. कारण की आपण बऱ्याच वेळ बघतो, आता ते पाटवी रिगडची मंडळी आली का नाही, लोक म्हणतात ते पण म्हणतात आमच्या मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी केला गेला पाहिजे मार्केटमध्ये. का की आम्ही दिवसभर त्या काय देवळ्या रस्त्याला म्हणा किंवा पाटवीकडे बरेचसे शेतकरी व्यापारी बाहेरच असतात. म्हणजे रेडिओचं टावर तिथं एक चांगलं नागलीचं इतकं भारी दुकान केलं आहे, म्हणजे ते कोण असेल मला माहीत नाही, पण इतकं म्हणजे एकदम नवीन टेक्नॉलॉजीचं, म्हणजे त्यात सर्व नागलीच्याच वस्तू ठेवल्या आहेत. कारण की मी तिथं काय केलो, आता मी माझा बंगला पाडला नाशिकचा, आता मला पाहिजे आता मी इथे येऊन 4 दिवस इथंच राहतो. म्हटलं नाशिकला एक घर पाहिजे, त्या भागात घर बघत होते भाड्याने. तर जरा त्यांनी जे सांगितलं की नागली वरईकडे वळायला पाहिजे, निश्चितच आपण लोकांनी थोडं त्या गोष्टीबरोबर नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेती जर तुम्ही केली. प्रकल्प संचालक आत्मा नाशिक श्री अभिमन्यू काशी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आत्मा यंत्रणेमार्फत राबवण्यात येत असलेल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन व राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान याबाबत कळवण सुरगाणा तालुक्यात राबवण्यात येत असलेल्या योजनांबाबत माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्र मालेगाव येथील शास्त्रज्ञ अमित पाटील, पवन चौधरी, विशाल चौधरी यांनी सेंद्रिय शेतीबाबत सखोल मार्गदर्शन केले. सदरवेळी आमदारांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व अवजारे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी श्री अशोक डमाळे व सूत्रसंचालन श्री राजेंद्र सामंत यांनी केले. सदर कार्यक्रम प्रसंगी कळवण नगराध्यक्ष श्री कौतिक पगार, नारायण नाना हिरे, राजेंद्र भामरे, धनंजय पवार, मधुकर जाधव, तालुका कृषी अधिकारी कळवण श्री राजेंद्र गावित, तालुका कृषी अधिकारी सुरगाणा ज्ञानदेव ठिके, तसेच सुरगाणा व कळवण तालुक्यातील सर्व कृषी अधिकारी, कळवण सुरगाणा तालुक्यातील 1000हून अधिक शेतकरी बांधव उपस्थित होते. एस मराठी न्यूजसाठी लक्ष्मण बागुल, कळवण. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.